पुण्यात टोळक्याकडून इस्मावर कोयत्याने वार। पूर्वी शिक्षण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे नगरी आता क्राईम नगरी बनत चालली आहे। येथे हत्या, बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न करण्यासारखे गुन्हे रोज घडत आहेत। पुणे शहरात सध्या कोयता गँगने दहशत माजवली आहे। तरुणांच्या अशाच एका टोळक्याने रस्त्याने जाणाऱ्या एका इस्मावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले आहे। पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। मात्र हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। नरेश रामचंद्र तिंडगे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। पोलिसांना 2 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली। नरेश रामचंद्र तिंडगे वय 40 हे धानोरी रोड विश्रांतवाडी परिसरात काम करतात। बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास 3 तरुणांनी कोयत्याने त्यांना अडवून त्यांच्यावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्या आणि या तरुणांनी तिथून पळ काढला। मात्र या हल्ल्यात नरेश जखमी झाले। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। हे दोघंही जण विश्रांतवाडी परिसरातील असून त्यांचा साथीदार फरार आहे। पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे।